नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो, आजचा हा व्हिडिओ खूपच महत्त्वाचा ठरणार आहे। खूप साऱ्या गाईडलाईन्स एचएससी बोर्डाने रिलीज केलेल्या आहेत आणि आपण प्रत्येक व्हिडिओमध्ये काही गाईडलाईन्स एचएससी बोर्डाच्या बघतोय। ठीक आहे, आजच्या व्हिडिओमध्ये पण आपण एक दोन रूल्स बघणार आहोत एचएससी बोर्डाने जे रिलीज केलेले आहेत। कृपया व्हिडिओला पूर्ण बघा, चॅनलला सबस्क्राइब करा बाळांनो, कारण आतापासून आपण 2026 चे व्हिडिओज टाकणं सुरू केलेले आहे। ठीक आहे, आतापर्यंत एमएसटी सीईटी 2025 चे व्हिडिओ चालू होते, एचएससी बोर्ड 2025 चे व्हिडिओ चालू होते, पण आता 2026 च्या विद्यार्थ्यांसाठी मटेरियल येणं सुरू झालेलं आहे। ठीक आहे, म्हणून लगेच चॅनलला सबस्क्राइब करा। जे काही व्हिडिओ म्हणजे जे काही क्वेश्चन्स लीक होतील, जे काही इम्पॉर्टंट गाईडलाईन्स रिलीज होतील, ज्या काही क्वेश्चन बँक रिलीज होतील बोर्डातर्फे, सगळ्या गोष्टी सगळ्यात पहिले या चॅनलवरती तुम्हाला बघायला भेटतील। या गोष्टीची मी तुम्हाला खात्री देऊ इच्छितो। ठीक आहे, आणि 2026 च्या विद्यार्थ्यांसाठी खास व्हॉट्सअप ग्रुप क्रिएट केलेला आहे, नक्की जॉईन करा। ठीक आहे, लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली आहे। बघूया काय गाईडलाईन्स एचएससी बोर्डाने जाहीर केलेल्या आहेत। एचएससी एक्झामिनेशन रूल 2026। ठीक आहे, न्यू गाईडलाईन्स फॉर स्टुडंट्स। ओके, बघूया आपण काय गाईडलाईन्स आहेत। सीसीटीव्ही ऍट एक्झाम सेंटर्स। ठीक आहे, प्रत्येक एक्झाम सेंटर मध्ये सीसीटीव्ही असणार आहे। ज्या एक्झाम सेंटर मध्ये सीसीटीव्ही नाही ते एक्झाम सेंटर डिबार करणार आहेत, ते एक्झाम सेंटर तुमचं नसणार आहे पेपरसाठी। या गोष्टीची गव्हर्नमेंट यावेळेस 100% खात्री घेणार आहे। मागच्या वर्षी पण सीसीटीव्ही इन्स्टॉल केले होते, पण सगळ्या सेंटर्स मध्ये नव्हते। या वर्षी त्याच सेंटरला गव्हर्नमेंट कन्सिडर करणार आहे ज्याच्या प्रत्येक हॉलमध्ये सीसीटीव्ही असेल। ठीक आहे, पहिली गोष्ट, फेअर एक्झाम कंडक्ट करण्याचा पूर्ण प्रयत्न असणार आहे गव्हर्नमेंटचा। ठीक आहे, कोणताही विद्यार्थी कॉपी नाही करणार या गोष्टीची गव्हर्नमेंट खात्री घेणार आहे। ठीक आहे, प्रिव्हेंट माल प्रॅक्टिसेस अँड चिटिंग। ठीक आहे, चिटिंग आणि माल प्रॅक्टिसेस नाही होणार या गोष्टीची गव्हर्नमेंट पूर्ण खात्री घेणार आहे। ठीक आहे, आता बघा दुसरा रूल काय आहे, इंटरनल एक्झामिनेशन क्रायटेरिया। स्टुडंट मस्ट पास द इंटरनल एक्झामिनेशन टू बी इलिजिबल फॉर द फायनल एक्झाम। आतापर्यंत काय होतं तर बाळांनो, फॉर एक्झाम्पल तुमचा 80 मार्काचा पेपर आहे, त्याच्यामध्ये काय फॉर एक्झाम्पल 100 मार्काचा पेपर आहे, 80 मार्क तुमचे रिटर्नचे आहेत आणि 20 मार्क फॉर एक्झाम्पल तुमचे इंटरनलचे आहेत। आतापर्यंत काय व्हायचं, 20 पैकी शाळा काय करायची, 20 पैकी 19, 18 असे मार्क्स देऊन द्यायची। ठीक आहे, पण आता गव्हर्नमेंट ह्या मार्क्स कडे पण खूप जास्त लक्ष देणार आहे। ठीक आहे, ह्या 20 पैकी पण तुम्हाला पासिंग 35% पासिंग करावी लागणार आहे आणि ह्या 80 मध्ये पण तुम्हाला 35% पासिंग करावी लागणार आहे, तरच तुम्ही पास कन्सिडर होणार। ठीक आहे, असं नाही की फक्त तुम्ही 100 पैकी 35 मार्क घेऊन आले आणि 35 सगळेच्या सगळे मार्क तुमचे इथून 20 मार्क आले तुमचे आणि इकडून तुमचे 15 मार्क घेऊन आले पास होऊन गेले, असं नाही होणार। ठीक आहे, इथं पण तुमचे 35% झाले पाहिजेत आणि इथं पण तुमचे 35% झाले पाहिजेत, हा गव्हर्नमेंटचा नियम आहे। ठीक आहे, म्हणजे तुमचं जे इंटरनल एक्झामिनेशन आहे त्याच्यामध्ये जर तुम्हाला 20 पैकी 20 जरी भेटले, इकडं 80 पैकी तुमचे 35% मार्क आले पाहिजे बाळांनो, तरच तुम्ही पास कन्सिडर होणार। इंडिव्हिज्युअल दोघांमध्ये तुम्हाला पासिंग क्रायटेरिया क्लिअर करायचा आहे। ठीक आहे, आता याची अंमलबजावणी जर नोटीस फायनल आलेली नाही, पण गव्हर्नमेंट या गोष्टींबद्दल कॉलेजेसला सूचना देत आहे। ठीक आहे, जेव्हा फायनल नोटीस येईल तेव्हा मी परत तुमच्यासोबत शेअर करेन, पण 99% चान्सेस असेच होणार आहेत की तुम्हाला दोघं सेपरेट पासिंग क्लिअर करावी लागणार आहे। ठीक आहे, आता 20 पैकी जरी कन्सिडर केलं, तुमचे 7 ते 8 मार्क इथं तुम्हाला भेटलेच पाहिजे। ठीक आहे, आणि इथं तुम्हाला कमीत कमी 25-26 मार्क तुमचे आले पाहिजे 80 पैकी, तर तुमची पासिंग क्रायटेरिया क्लिअर होईल बाळांनो। गोष्ट समजते? ठीक आहे, इंटरनल असेसमेंट इन्शुअर कंटिन्युअस इव्हॅल्युएशन। ठीक आहे, तुमचं प्रिलिम्स वगैरे सगळ्या गोष्टी कन्सिडर होणार आहेत या वर्षी। ठीक आहे, फायनल पासिंग रूल तुमचा काय असणार आहे बाळांनो, स्टुडंट मस्ट पास बोथ इंटरनल एक्झाम अँड रिटर्न एक्झाम्स। ठीक आहे, तुमचे जर असा क्रायटेरिया आहे 70 रिटर्न आहे 30 तुमचं इंटरनल आहे, 30 पैकी पण तुम्हाला 35% मार्क आणायचे आणि 70 पैकी पण तुम्हाला 35% मार्क आणायचे, तर तुम्ही पास होणार आहेत बाळांनो। गोष्ट समजते? ठीक आहे, फेलिंग इंटरनल एक्झाम मीन्स फेल्युअर इन ओव्हरऑल रिझल्ट। जर तुमचे 30 पैकी इंटरनल एक्झाम मध्ये जरी तुम्ही फेल झाले बाळांनो, तरी तुम्ही फेल होणार आहे। ठीक आहे, जर तुम्ही 70 पैकी 70 जरी घेऊन आले इकडं आणि इंटरनल एक्झामिनेशन मध्ये एखाद्या टीचरशी तुमचं जमत नाही आणि सपोज त्या टीचरने तुम्हाला 30 पैकी 5 मार्क दिले, ठीक आहे, तर तुम्ही फेल होणार, या गोष्टीची खात्री देऊ इच्छितो मी। ठीक आहे, म्हणून दोघांकडे तुम्हाला परफॉर्मन्स सारखा ठेवायचा आहे। ठीक आहे, एनकरेज कन्सिस्टन्सी स्टडी अँड डिसिप्लिन। ठीक आहे, तर ही इम्पॉर्टंट गाईडलाईन होती एचएससी बोर्डातर्फे। आय होप तुम्हाला समजली असेल। दोघं ठिकाणी तुम्हाला इक्वल लक्ष द्यायचंय बाळांनो। काही जरी अडचण असली तुम्ही मला कॉमेंट सेक्शन मध्ये विचारू शकता, तर व्हॉट्सअपमध्ये माझ्याशी डिस्कस करू शकतात। नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत